कुख्यात गँगस्टर शरद मोहोळ याची पुण्यात दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली आहे। दुपारी 1:15च्या सुमारास शरद मोहोळ याच्यावर 4 राऊंड फायर करण्यात आले। यानंतर तो जागेवरच कोसळला। गोळीबार झाल्यानंतर मोहोळला सह्याद्री हॉस्पिटल कोथरूड आणि ससून हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, पण उपचारादरम्यान त्याला मृत घोषित करण्यात आलं। दरम्यान शरद मोहोळ याच्यावर हल्ला करणाऱ्याची माहिती समोर आली आहे। शरद मोहोळ याच्यावर त्याच्या सोबत असलेला साहिल उर्फ मुन्ना संतोष पोडेकर आणि त्याच्या इतर साथीदारांनी हल्ला केलाय। गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मोहोळ यांच्यावरचा हल्ला त्याच्याच साथीदाराने केल्याची प्रतिक्रिया दिली आहे। त्याआधी तुम्ही जर HPN न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा। शरद मोहोळ हा मोहोळ टोळीचा म्होरक्या संदीप मोहोळचा सख्खा चुलत भाऊ होता। 2007 साली संदीप मोहोळचा गणेश मारणे टोळीने खून केला। यावेळी शरद मोहोळ संदीपची गाडी चालवत होता। भावाच्या हत्येनंतर शरद मोहोळने गणेश मारणे टोळी संपवण्याची शपथ घेतली। 2010 साली शरद मोहोळने गणेश मारणे टोळीचा म्होरक्या किशोर मारणेचा निलायम टाकीजवळ खून केला। लवळे गावचा सरपंचांचं किडनॅपिंग आणि रॉबरीमध्ये शरद मोहोळ प्रमुख आरोपी होता। 2012 साली जर्मन बेकरी ब्लास्टचा आरोपी मोहम्मद कातिल सिद्दीकीची जेलमध्ये बरमुंडाच्या नाडीने गळा ओढून हत्या करण्यात आली। याचा आरोपही शरद मोहोळवर आला, पण न्यायालयाने त्याची सबळ पुराव्याअभावी मुक्तता केली।